सेलू येथील सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मागणी आणि मारटीबाबत 4 जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले होते। प्रकृती अवस्थेमुळे शनिवारी रात्री 8 वाजता परभणीचे उद्योजक सय्यद खादर यांच्या हस्ते तहसीलदार दिनेश झांपले व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या उपस्थितीत त्यांना नारळ पाणी पाजून 10 दिवसांनी उपोषण स्थगित करण्यात आले। यावेळी शेख महमूद सर, पत्रकार सय्यद इलियास, नगरसेवक शेख रहीम, नगरसेवक पठाण रहीम, सेवानिवृत्त नगर परिषदेचे कक्ष अधिकारी शेख अय्यूब, हाफेज नोमान, सुबोध काकडे, सुनील गायकवाड, शेख साजिद, अमजद बागवान, डॉक्टर मुताहिर खान, बापू धापसे, माज अन्सारी, शेख इरफान, शेख मुख्तार, सय्यद नियाज, पठाण जावेद आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। उपोषण स्थगित केल्यानंतर सारथी महाज्योती बार्टी या भूमीवर मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, मुस्लिम आरक्षणासाठी तसेच मार्टी मौलाना आझाद संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। खऱ्या अर्थाने आरक्षणाची जी तरतूद आहे संविधानामध्ये, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जे मागास समूह आहे त्याला बरोबरीच्या स्थानामध्ये आणण्याच्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे। परंतु आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रात देशामध्ये मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक मागास आहे, परंतु त्याच्या आरक्षणाकडे कुणीही ढुंकूनही पाहत नाही आणि ज्यांना नको आहे ते लोक कुठेतरी त्याची पुढाकार घेताना दिसत आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तणाव या आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असताना आपण या मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेऊन हा तणाव निवळला पाहिजे, एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लिमांचे जे काही खऱ्या अर्थाने गरजवंत विद्यार्थी आहेत आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे। या हेतूनं या ठिकाणी सेलूमध्ये सर्वच येथील मुस्लिम बांधवांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उभं केलं होतं। यासाठी सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत आणि मुस्लिम संघटना आहेत व सर्वच काही राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केलं। सर्वांचे मी शतशः आभारी मानतो आणि यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मुस्लिम आरक्षणाचा लढा आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचेल याची दखल सरकार कशी घेईल या पद्धतीनं आम्ही सर्वच मिळून नियोजन करू, प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी सांगतो। या पुढील आंदोलनाची जी रूपरेषा आहे ते आमचे सर्व वरिष्ठ आणि सर्वच या समाजातील विचारवंत यांच्याशी चर्चा करून लवकरच आम्ही जाहीर करू। तहसीलदार साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे, आपण इथे उपोषण करत असताना त्यांना दिलेलं जे निवेदन होतं ते त्यांनी त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कक्ष अधिकारी सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्याचं जे काही योग्य ते आपल्याला उत्तर त्याचा जबाब येईल, परंतु तोपर्यंत आपण एक वेगळ्या आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या उद्देशाने काम करणार आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।